नवीन वर्षाच्या या पहिल्याच सणाला सवाष्ण स्त्रियांचा उत्साह काही वेगळाच असतो. नववधूची पहिली संक्रांत असो किंवा लहान मुलाचे बोरनाण, हळदी कुंकू समारंभ या सगळ्याचा त्या मनमुराद आनंद घेत असतात. आपल्या प्रत्येक सणांमागे शास्त्रोक्त कारण असतेच. तसंच या संक्रांतीच्या सणाला सुद्धा आहे. मातीपासून बनवलेल्या या सुगडाचे पूजन करताना आपल्याला पृथ्वी तत्वाचे आभार मानायचे आहेत, कारण पृथ्वी आणि मातीमुळेच आपल्याला अन्नधान्य मिळते. म्हणूनच हे सुगड भरत असताना, प्रत्येक गोष्ट त्यात भरत असताना त्यासाठी आभार किंवा कृतज्ञता म्हणून ते भरायचे आहेत. सर्वात आधी तर आपल्याला सौभाग्याचं प्रतीक हळदी कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि मग या सुगडामध्ये थोडे थोडे तांदूळ सोडायचे आहेत. ते टाकत असताना माझ्या घरात भरपूर धनधान्य वाढो या भावनेने टाकायचे आहेत. आणि मग समृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक म्हणून एक एक हे नाणं आपल्याला सुगडामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि मग एक एक वस्तू भरत असताना माझ्या घरात सुख, समृद्धी, धन, धान्य, ऐश्वर यांची भरभराट होवो अशी प्रार्थना करत या सर्व भाज्या आपण यामध्ये भरून घ्यायच्या आहेत. या आजच्या दिवशी मी खूप आनंदाने ही पूजा करत आहे आणि यापुढेही अशी पूजा करण्याचे भाग्य मला लाभावे अशी प्रार्थना करत आपण हे सुगड भरत आहोत. आपले हे सण येत असतात, जात असतात. प्रत्येकाच्या परंपरेप्रमाणे आपण ते साजरेही करत असतो. पण खरं तर आपल्याला या सणांमध्ये निसर्गाचे आभार मानले पाहिजेत, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण देवाचे, निसर्गाचे किंवा कोणाचेही आभार मानले तर आनंद आपल्याकडे कित्येक पटीने येतो असं म्हणतात. सर्वात शेवटी आपल्याला नात्यामध्ये गोडवा आणि ऊब असावी यासाठी हे तिळगुळ टाकून घ्यायचे आहेत.